आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. भुसावळ रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई. गुटखा रेल्वे मार्गे तस्करी करून नेण्याचा प्रयत्न उधळून लावला. 2.5 लाखांचा गुटखा जप्त. येथील लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की पठाणकोट एक्सप्रेसमधून गुटखा सदृश्य माल येत आहे. या माहितीच्या आधारे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पठाणकोट एक्सप्रेस भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 4 वर दाखल होताच कसून तपासणी करण्यात आली. यावेळी जनरल कोचमध्ये एक संशयित इसम आढळून आला. त्याच्याकडे एकूण 17 बॅग सापडल्या. या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आढळून आला. या कारवाईत एकूण 2,53,500 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. प्राथमिक चौकशीत संबंधित आरोपी हा बरानपूर येथील असून हा माल बरानपूर येथून आणल्याची कबुली त्यानं दिली आहे. दरम्यान या प्रकरणी लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत असून गुटखा तस्करी विरोधात मोठी कारवाई मानली जाते. संजय सिंग चव्हाण यांचा रिपोर्ट, भुसावळ. सर, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती काय कारवाई करण्यात आली? काल दिनांक 23/3/2026 रोजी आमचे पोलीस अंमलदार पराते, चव्हाण, त्याच्यानंतर DBचे ASI पाटील, जाधव, लुल्ले, मिर्झा या तसेच RPFचे ASI श्री दीपक कवळे आणि CIBचे कपिल कुमार आणि नरेंद्र कुमार गौतम यांना गोपनीय इन्फॉर्मेशन मिळाली होती की पठाणकोट एक्सप्रेसने काही गुटखा सदृश्य माल येणार आहे. तर त्या अनुषंगाने काल 23/3/2026 संध्याकाळी 1800 वाजताच्या दरम्यान 11:58 पठाणकोट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती आल्याच्यानंतर भुसावळला पुढील जनरल कोचमध्ये आपल्याला एक संशयित इसम मिळून आला. सदर संशयित इसमाकडे एकूण 17 ट्रॅव्हल्स बॅग होत्या. सदर 17 ट्रॅव्हल्स बॅगमध्ये रजनीगंधा, त्याच्यानंतर प्रीमियम शॉर्ट लक्झरी च्युइंग टोबॅको अशा प्रकारचे जे गुटखा जे महाराष्ट्रामध्ये बंदी आहेत ते घेऊन जाताना मिळून आलेला आहे. त्यानंतर त्या बॅगा उतरून घेतल्या, त्याच ताब्यात घेतलं आणि सदर बॅगा वगैरे सर्व माहिती घेतली असता एकूण 2,53,506 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. आणि सदर जो आरोपी आहे तो बरानपूरचा आहे. त्यांनी सदरचा माल बरानपूरमधून घेतलेला होता, त्याच ताब्यात घेतलेला आहे. आज रोजी आम्ही माननीय न्यायालयात आम्ही त्यास हजर करत आहोत आणि त्याच्याकडे अजून सखोल चौकशी करणे बाकी आहे. नेमका तो पुढे घेऊन चालला होता याबाबत आम्ही अजून माहिती घेत आहोत. त्याच्याकडून सखोल चौकशी आम्हाला कस्टडी मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याच्याकडून माहिती घेऊ. सर, त्याची पार्श्वभूमी काय जो आरोपी पकडला? नाही, त्याची पार्श्वभूमी फॅमिली वगैरे आहे त्याची, म्हणजे असं काही तो हे सराईत वगैरे आहे याबाबत अजून त्याच्यावरती जुने गुन्हे दाखल आहेत किंवा कसे, कारण रात्रीच गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे अजून माहिती मिळाली घेतोय आपण. यामध्ये किती आरोपी आहेत? सध्या आमच्या घेऊन जाणारा कॅरियर हा एकच आहे. तो माल कुठे देणार होता, काय होता याबाबत आम्ही सखोल चौकशी झाल्यानंतर पुढील माहिती देऊ आपणास. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.